नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आहे आणि मी जावळ डेव्हलपर आणि मी तुमचं स्वागत आहे आमच्या स्प्रिंग बूट ट्युटोरियल सिरीजमध्ये. सो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले असेल की स्प्रिंग बूटमध्ये बेसिक करड ऑपरेशन कसे करायचे. जर बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पहिले जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्यावरच डिपेंड हा व्हिडिओ आहे. ओके. सो त्यामध्ये आपण बघितलं होतं की करड ऑपरेशन कसं करायचं एकदम सिम्पल बेसिक वेमध्ये. जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसाल, तुम्ही कधी स्प्रिंग बूटचे व्हिडिओ कधी केले नसाल, तुम्ही नक्की जाऊन बघा. सो तुम्हाला काहीतरी आयडिया भेटेल. तर मी गॅरंटी नाही सांगू शकत की तुम्ही नक्की शिकशाल तुम्ही त्या व्हिडिओ बघून, पण तुम्हाला काही ना काही नॉलेज येऊन जाईल. सो आता आपण ते करड ऑपरेशनला, त्या ॲप्लिकेशनला अधिक प्रोफेशनल आणि प्रोडक्शन रेडी कसं बनवणार ते बघणार आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे ए पी आय रिस्पॉन्स क्लास, पर्टिक्युलर ए पी आय रिस्पॉन्स कसा पाठवायचा फ्रंट एंड किंवा युजरला, एक्सेप्शन हँडलिंग, प्रॉपर एरर मेसेज कसे बघायचे, कसे द्यायचे, आणि व्हॅलिडेशन इनव्हॅलिड डेटा कसे रोखायचे, कस्टम क्वेरीज आपल्याला गरजेनुसार क्वेरीज कसे द्यायचे, आणि पेजिनेशन आणि सॉर्टिंग. हा खूप मोठा इश्यू आहे की कधी सपोज खूप मल्टिपल डेटा असन, लॅक्स ऑफ डेटा असन आणि तुम्ही ॲट अ टाईम फेस करत असाल तर त्यावेळेस खूप मोठा इश्यू येतो. सो ते हँडल करण्यासाठी पेजिनेशन अँड सॉर्टिंग असतं. सो हा इफिशियन्सली कसा हँडल करायचा ते बघणार आहे. तो हे सगळे फीचर्स रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट्समध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. तर चला सुरुवात करूया आपण. त्याआधी जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर इश्यू आहे, आपण आहे ना इथं डायरेक्ट आपण स्टुडंट्स आहे ना ऑब्जेक्ट पास करतो युजरला आणि आपण त्याला कन्वर्ट करतो जेसनमध्ये. ओके. इथे ना एक इश्यू येतो, आपण डायरेक्ट स्टुडंट्स ऑब्जेक्ट रिटर्न केला. सो प्रत्येक एपीआयचा एक रिस्पॉन्स वेगवेगळा असतो. सो एरर आला तर प्रॉपर मेसेज नसतो, फ्रंट एंडला हँडल करणं खूप कठीण जातं, प्रोडक्शनमध्ये स्टँडर्ड रिस्पॉन्स स्ट्रक्चर हवं असतं. ओके. सो त्यासाठी आपण एक कॉमन एपीआय रिस्पॉन्स तयार करणार आहे. चला करूया ते कसं बघायचं, मी तुम्हाला सांगतो बघा. सो एक मी पॅकेज क्रिएट करून घेतो रिस्पॉन्स म्हणून, रिस्पॉन्स, आणि त्यामध्ये क्लास क्रिएट करतो, जावा क्लास ए पी आय रिस्पॉन्स. ओके. सो ए पी आय रिस्पॉन्सला मी काय करतो, जी स मेन म्हणजे ए पी आय रिस्पॉन्स एक कॉमन रॅपर क्लास आहे जी सर्व ए पी आय रिस्पॉन्ससाठी वापरली जाते. सो रिस्पॉन्स एकसारखा कन्सिस्टन्स मिळतो, फ्रंट एंडला फ्रेस करणे सोपे जाते आणि डिबगिंग आणि लॉगिंग सोपे होते. सो प्रोडक्शन स्टँडर्ड फ्लो मेंटेन होतो. सो ए पी आय रिस्पॉन्स क्लास आपण ए पी आय रिस्पॉन्स क्लासमध्ये काय काय यूज करतो, डेटा बिल्डर, ऑला कन्स्ट्रक्टर, नोवा कन्स्ट्रक्टर हे यूज करतो. सो इथे काय आहे, आपण यूज करणार आहे जेनरिक्समध्ये आपण टाईप यूज करणार आहे. सो कोणताही टाईप आपण ॲक्सेप्ट करू शकतो, राईट. सो माझ्याकडे ए आहे, ते ऑटोमॅटिक मला कोड जनरेट देतो, आपण याच्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ. ओके. सो आणि डेटा म्हणजे काय, डेटामध्ये आपल्याला भेटणार आहे डेटा सेटर्स. ओके. सो ऑला कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो, नोवा कन्स्ट्रक्टर एक झिरो झिरो पॅराम कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो, आणि बिल्डर. सो बिल्डर म्हणजे काय, क्लीन कोड लिहिण्यासाठी हेल्प करतो, राईट. सो आता मी काहीतरी कोड लिहितो, प्रायव्हेट स्ट्रिंग मेसेज. सो स्ट्रिंग मेसेज म्हणजे काय, युजर किंवा फ्रंट एंडसाठी रिडेबल मेसेज, राईट. प्रायव्हेट टी डेटा. सो प्रायव्हेट टी डेटा मी यामुळे लिहिलेलं आहे. सो ज्यावेळेस ॲक्च्युअल रिस्पॉन्स आपण सेंड करतो ऑब्जेक्टमध्ये, तर हे टी कोणतं पण ऑब्जेक्ट ॲक्सेप्ट करतो, डेटा टाईप ॲक्सेप्ट करतो, राईट. सो तुम्ही स्टुडंट्स ऑब्जेक्ट पास करा या लिस्टमध्ये स्टुडंट्स ऑब्जेक्ट पास करा, काही असो, इट्स म्हणजे तो स्वीकार करतो, राईट. नंतर मी लिहिणार आहे प्रायव्हेट बुलियन बुलियन सक्सेस. याच्यामध्ये सक्सेसमध्ये मी असं पाठवणार आहे, सक्सेसमध्ये मी ट्रू आणि फॉल्स पाठवणार आहे. जर ए पी आय सक्सेसफुली आहे का नाही ते सांगते, जर ट्रू असेल तर सक्सेस, फॉल्स असेल तर एरर. आणि मेन म्हणजे प्रायव्हेट लोकल डेट टाईम टाईम स्टॅम्प मी याच्यामुळे लिहितो आहे की जे मेन म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण रिस्पॉन्स कधी आला ते टाईम प्रोडक्शनमध्ये डिबगिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून टाईम स्टॅम्प लिहितो, राईट. सो चला कोड करूया. सो मी कोडमध्ये आलो. सो जस्ट राईट ए पी आय, मी काय होतं ए पी आय रिस्पॉन्समध्ये लिहितो स्टुडंट, जनरिक ॲक्सेप्ट करतो, राईट. मी तुम्हाला सांगितलं डॉट बिल्डर ओपन पॅरेंथेसिस डॉट मेसेज मेसेज मेसेजमध्ये मी लिहिणार आहे स्टुडंट क्रिएटेड सक्सेसफुल, एंटर डेटा क्रिएटेड स्टुडंट डॉट सक्सेस ट्रू फील्ड करणार आहे, फील्ड.
आहे की ना, याच्यामधून मी लोकल व्हेरिएबल क्रिएट करून API response API response response. Okay, so API response student काय इशू देतोय हा मला. तो इशू कळायला आहे. कधी पण आपण API रिस्पॉन्स करतो त्याच्या पहिले इथं डॉट असतो, सो की नाही इथं डॉट दिला. सो ओके, सो क्रिएट झालेलं आहे. बिल्डमध्ये आता काय इशू आहे, बिल्ड सेमिकोलन आणि मी API रिस्पॉन्स इथं सेंड करून टाकतो. हे याच्यामध्ये आहे की आपण रिस्पॉन्समध्ये स्टुडंट पास केलेला आहे, बट आपण रिटर्न काय करतोय API रिस्पॉन्स. सो आपण रिस्पॉन्स एंटिटीमध्ये जस्ट चेंजेस करणार आहे, राईट. सो ज्यावेळेस तुम्ही आता डेटा क्रिएट करशाल ना, डेटा काही क्रिएट करशाल, ओके, तुम्ही डेटा काही क्रिएट करशाल तुषार. सो हा क्रिएट झालेला आहे की नाही, एक सेकंड मला रन करू द्या. झालेलं आहे, क्रिएट करतो. ओके, सो क्रिएटेड. सो आता पहिले बघा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये कसा होत होतो आणि आता हा रिस्पॉन्स बघा कसा होतो. सो इथं क्लिअर कट म्हणजे तुम्हाला नीट प्रॉपर समजतं की स्टुडंट इथं काय करतोय, क्रिएट करतोय, काय करतोय, राईट. डेटामध्ये तुमचा पूरा स्टुडंट ऑब्जेक्ट आहे, राईट. आणि सक्सेसमध्ये तुम्हाला ट्रू आहे. जर इथं एरर आलं ते आपण एक्सेप्शन हँडलिंगमध्ये बघणार आहे. ते कसं मी तुम्हाला तुम्ही बघत राहा व्हिडिओ, एंडपर्यंत बघत राहा, ते तुम्हाला मी नक्की सांगतो. ओके, चला आता पुढं 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 जाऊया आपण. खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल म्हणून मी शॉर्टमध्ये घेऊ लागलो, राईट. ओके, सो मी कंप्लीट करून टाकतो हे सगळं चारही रिस्पॉन्स. नंतर मी काय करतो, इथे तर सगळं कॉपी पेस्ट करतो. सगळं कॉपी पेस्ट आहे, इशू नाही एवढा. लिस्ट स्टुडंट काय करतो, कॉपी करतो इथं API रिस्पॉन्स इथं पण, आणि इथं पण नाही, इथं नाही, इथं मला हे रिटर्न करणं आहे ना, तर मी हे पास करा. आणि API रिस्पॉन्स मी इथं स्टुडंट्स API रिस्पॉन्स पास करून देईन. आणि इथं आपण फेच करतोय स्टुडंट्स डेटा फेच सक्सेसफुली, ऑल स्टुडंट डेटा फेच सक्सेसफुली, राईट. ओके, सो मी इथं पण यूज करतो याचा मी व्हेरिएबल जनरेट करून घेतो, लोकल व्हेरिएबल, राईट. स्टुडंट ऑब्जेक्ट, स्टुडंट रिपॉझिटरी, फाइंड बाय ID ना, राईट. सो जरूरत नाही एवढी. सर्विस मेक अ व्हेरिएबल इंट्रोड्यूस व्हेरिएबल. ओके, स्टुडंट सिंगल स्टुडंट आहे. सो नॉर्मली मी काय करतो, सेम कोड इथून कॉपी करतो, इथं पेस्ट करतो. API रिस्पॉन्समध्ये स्टुडंट देतो मी, सेम थिंग इथं पेस्ट करतो, कॉपी, राईट. आणि रिटर्नमध्ये ओके, आणि इथं क्रिएटेडने ओके करतो. सो डेटा फेच करतोय मी. नेक्स्ट काय, स्टुडंट अपडेट करतोय ना, सो सेम मी कोड इथं पेस्ट करून करतो. API रिस्पॉन्स अपडेटेड, API अपडेटेड. सो अपडेट झाला. आता डिलीटमध्ये तर काही करायची गरज नाही आहे. डिलीटमध्ये मी तर काही रिटर्न करतच नाही, सो डिलीटला जरूरत नाही. मी जस्ट रिटर्न करतो कोड,
आणि तुम्हाला सगळी API टेस्ट करून दाखवतो मी. क्रिएट तर झालं, आता फाइंड ऑल करून दाखवतो तुम्हाला कसं येतं बघा. सो बघा, ऑल स्टुडंट डेटा फेच सक्सेसफुली. डेटामध्ये तुमचा सगळा डेटा दिसतो, 1 2 3 डेटा आहे, 3 स्टुडंट्स आहे, सक्सेस ट्रू, आणि कधी मी फेच केला याचा टाईम. ओके, सो फाइंड बाय ID माझ्याकडे 3 आहे, 3 3. सो डेटा स्टुडंट क्रिएटेड, सॉरी इथं चेंजेस करावं लागन. फाइंड बाय ID स्टुडंट डाटा फेच सक्सेसफुली बाय ID. इथं अपडेट करतो ना, स्टुडंट अपडेटेड सक्सेसफुली. ओके, हे रन केल्यानंतर होऊन जाईल. स्टुडंट डिलीट अपडेट जर मी काही केलं एक होईल का, नाही 90 API चेंजेस स्टुडंट अपडेट 1. ओके, आता चेंज होऊन जाईल. ओके, चेंज झाला. स्टुडंट क्रिएटेड रिरन नाही केलं ना, म्हणून क्रिएटेड येऊ लागलं, बट कोड अपडेट झालेला आहे. सो मी आता परत त्याला अपडेट करतो, ABCDला तुषार करतो. सो तुषार अपडेट झालेला आहे. राईट, सो आता नेक्स्ट बघूया आपण एक्सेप्शन हँडलिंग. सो एक्सेप्शन हँडलिंगमध्ये काय होतं, जर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूया की करंट ॲप्लिकेशनमध्ये काय समस्या आहे. ओके, सो मी तुम्हाला आता एक ओके मी तुम्हाला दाखवतो. जर मी फाइंड बाय ID जर मी 20 घेतली तर माझ्याकडे फक्त 3च डेटा आहे, 1 2 3 ID नी. आता जर मी 20 पाठवली तर काय इश्यू येईल. सो बघा, सो आता बघा रिस्पॉन्स कसा येत आहे आपल्याला मिळतो का, फक्त नाही आहे कसा. हा रिस्पॉन्स वापरलेला कळत नाही की नक्की काय प्रॉब्लेम आहे. आणि 500 एरर म्हणजे सर्व्हर एरर, पण हे ॲक्च्युली आपली चूक नाही, हे युजरने चुकीची ID दिली आहे. सो त्यामुळे आपल्याला प्रॉपर एक्सेप्शन हँडलिंग हवे आहे. सो आपल्याला कस्टम एक्सेप्शन क्लास तयार करणे. सो बरं, सर्वप्रथम आपण एक नवीन पॅकेज तयार करू. सो राईट क्लिक ऑन पॅकेजेस आणि एक्सेप्शन लिहूया. एक्सेप्शन, राईट. सो एक्सेप्शन मी लिहिलेलं आहे, आणि आता या पॅकेजमध्ये आपण कस्टम एक्सेप्शन क्लास बनवूयात. सो माझं कस्टम एक्सेप्शन राहणार आहे स्टुडंट एक्सेप्शन, राईट. सो सो ह्या कोडमध्ये जसं जेव्हा आपण बनवलं तेव्हा मी याला एक्सटेंड करणार आहे रन टाइम एक्सेप्शन. सो रन टाइम एक्सेप्शन एक्सटेंड करतो म्हणजे अनचेक्ड एक्सेप्शन, राईट. आणि हा आपला कस्टम एक्सेप्शन क्लास आहे, याला मी कस्टमने केलेलं आहे. सो मी टॅब मारतो आणि मी एक कन्स्ट्रक्टर क्रिएट करतो एरर मेसेजने, राईट. आणि या पॅरेंट क्लासच्या कन्स्ट्रक्टरला कॉल करतो आणि सुपर डॉट मेसेज लिहितो. आणि सुपर डॉट मेसेज काय करतो, रन टाइम एक्सेप्शनला मेसेज पाठवतो, राईट. आणि एक अजून एक क्रिएट करतो मी डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, राईट. सो हे आहे ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर. सो अधिक डिटेल पाहिजे जर मला काहीतरी अजून अधिक डिटेल पाहिजे असं ना, तर मी हा यूज करणार आहे सुपर मेसेज डॉट कॉज, राईट. सो ह्या कॉजमुळे एक्सेप्शन काय होते ते सांगते. ओके, सो इथे आपण काय केलेलं आहे, रन टाइम एक्सेप्शन एक्सटेंड केले आहेत, कारण रन टाइम एक्सेप्शन म्हणजे अनचेक्ड एक्सेप्शन. सो ट्राय कॅच मॅन्डेटरी नाही. सो स्प्रिंग बूट ऑटोमॅटिकली हँडल करू शकतो. सो कोड क्लीन राहतो. ओके, सो आता क्रिएट करणार आहे ग्लोबल एक्सेप्शन हँडलर. ओके, ते पण ह्या सेम पॅकेजमध्ये क्रिएट करणार आहे. या सर्वात इम्पॉर्टंट येतो की हा राहणार आहे ग्लोबल. सो याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आपण याच्यामध्ये बघणार आहे की @कंट्रोलर ॲडवाइस. सो मी @कंट्रोलर ॲडवाइस नाही टाकणार, मी @रेस्ट कंट्रोलर ॲडवाइस टाकणार आहे. सो हा काय करणार आहे की सर्व कंट्रोलरसाठी काम करतो, की जेवढे पण API आहेत त्या APIsला हा कसं सांगू तुम्हाला मी, की हा एकदम ॲनालाइज करून घेतो आणि तुम्हाला एरर ऑटोमॅटिकली प्रोव्हाइड करतो, प्रॉपर एरर. आणि याच्यामध्ये यूज करणार आहे मी बस एवढंच करणार आहे, राईट. आणि मी काहीतरी कोड लिहितो. सो बेसिकली ह्या नोटेशन काय सांगतो की ही क्लास सर्व क्लास कंट्रोलरमधील एक्सेप्शन हँडल करेल, म्हणजे की ग्लोबल एक्सेप्शन हँडलर, राईट. सो मी आता एक लिहितो रिस्पॉन्स एंटिटी सोर्स एक्सेप्शन. ओके, आणि याच्यामध्ये मी ऑब्जेक्ट पाठवून देतो एक्सेप्शन हँडलर.
आणि जे तुम्ही कस्टम क्रिएट केलं ना स्टुडंट एक्सेप्शन ते इथं प्रोव्हाइड करून टाकू. सो याने काय होणार आहे की रिसोर्स नॉट फाउंड हे स्टुडंट एक्सेप्शनसाठी हँडलर क्रिएट केलेलं आहे. आणि आपण एक्सेप्शन हँडलर म्हणजे काय, कोणतं पण एक्सेप्शन हँडल करायचं ते सांगतो. मला आता स्टुडंटचे एक्सेप्शन हँडल करायचे मी ते सांगणार आहे, राईट. सो त्याच्यामध्ये मी दिलेलं आहे स्टुडंट एक्सेप्शन, स्टुडंट एक्सेप्शन्स ई कॉमा वेब रिक्वेस्ट बेस्ट रिक्वेस्ट वेब रिक्वेस्ट. सो रिटर्नमध्ये मी नल लिहितो तात्पुरता की एरर. सो आता मी कस्टम क्रिएट करतो आहे, कस्टम एरर्स. सो API रिस्पॉन्स, राईट. इथं लिहितो ऑब्जेक्ट. ई डॉट गेट मेसेज, याच्यामधून तुम्हाला मेसेज भेटेल डेटामध्ये. एक काम करतो मी, एक ना एरर एरर डिटेल क्लास ओपन क्रिएट करतो. सो एरर डिटेलमध्ये मी काय लिहिणार आहे, एरर डिटेल्स, काहीतरी स्पेलिंग मिस्टेक आहे बट इट्स ओके. प्रायव्हेट लोकल डेट टाइम स्टॅम्प, प्रायव्हेट स्टेटस, प्रायव्हेट इंट स्टेटस कोड, प्रायव्हेट स्ट्रिंग मेसेज, स्ट्रिंग पाथ. ओके. सो मी ना मी काय करतो, सेम थिंग डेटा नोटेशन आणि बिल्डर. ओके. सो एक्सेप्शन हँडलमध्ये मी जातो, एरर डिटेल्सला ॲड करतो. एरर डिटेल्स. ओके. सो एरर डिटेल्समध्ये काय होतं, मेसेज पहिले टाइम स्टॅम्प होतं, टाइम स्टॅम्प लोकल डेट टाइम नाव. डेटा हा नल, मला ना इथं एक बॉडी क्रिएट करना पडेल. ओके. एरर डिटेल्स इक्वल्स टू एरर डिटेल्स इक्वल्स टू. ओके. सो 404 http status dot not found dot value. ओके. सो हे ऑटोमॅटिकली ना तुम्हाला डायनॅमिकली व्हॅल्यू येऊन जाईल. आपल्याला स्टॅटिकली आपण 404 लिहिणं प्रोडक्शन रेडीमध्ये नॉट गुड थिंग. ओके. लोकल डेट टाईम झालं आणि मेसेजमध्ये ई डॉट गेट मेसेज, हा मेसेज कुठून येणार आहे, स्टुडंट एक्सेप्शनमधून येणार आहे. कुठून, स्टुडंट एक्सेप्शनमध्ये कसं येणार आहे, जस्ट तुम्ही मेसेज इथं पाठवशाल तो ग्लोबलवर येऊन जाईल, राईट. आणि रिक्वेस्ट डॉट गेट डिस्क्रिप्शन फॉल्स, राईट. याच्यामध्ये एक पार्ट भेटेल तुम्हाला, तो पार्ट तुम्हाला सांगून देईन मी कसा दिसतो. आणि ह्या डेटाला मी काय करतो, एरर डिटेलमध्ये प्रोव्हाइड करून देतो. कॉपी पेस्ट, राईट. सक्सेस फॉल्स, टाईम डेटची गरज तर नव्हती याच्यामध्ये, मी रिमूव्ह करून टाकू. एरर डिटेलमध्ये जातो, हे रिमूव्ह करून देतो मी, गरज नाही. डेट टाईम डेट काय झालं, हा सजेशन नाही देते बाबा मला, हा काही प्रॉब्लेम आहे गेला. कल डेट टाईम रे बाबा, लोकल डेट टाईम डॉट नेट. ओके. अरे डबल झालं वाटतं. बरं ठीक आहे, 1 2 3 इतर एक हुकतं आहे. डेटा मेसेज हुकतो आहे, मेसेज ई डॉट गेट मेसेज नाही यार, ई डॉट गेट मेसेज मी त्याच्यातून घेतो आहे. इथं मी टाकतो एरर स्टुडंट एक्सेप्शन ऑकर्ड, राईट. चार्जिंग. ओके. सो हा एक क्रिएट झालेला आहे एक्सेप्शन हँडल. ओके. सो मी एक अजून एक जेनरिक एक्सेप्शन हँडल क्रिएट करतो. इतर सर्व एक्सेप्शनसाठी ना एक जेनरिक करतो कॉमन, राईट. सेम थिंग मी कॉपी करतो, मी इथं नल पाठवतो आहे. मला एक चेक करणं की नल नाही जावं.
न्यू रिस्पॉन्स डॉट एंटिटी API रिस्पॉन्स स्टेटस. सो हे मला एरर का देत आहे कारण की मी याच्यामध्ये रिटर्न ऑब्जेक्ट करतो पण ऑब्जेक्ट मला रिटर्न करायचं नाही. एरर गॉन. काय एरर गॉन नव्हते यार. अरे याच्यामध्ये झालं पण याच्यामध्ये तर नाही झालं ना. होय कुठं केलं मी हे. मी कॉपी पेस्टमध्ये असं होतं जर मी कॉपी पेस्ट करत असेल तर. आणि याच्यामध्ये मला ना चेंज करणं हँडल ग्लोबल एक्सेप्शन करणं पडेल. हँडल ग्लोबल एक्सेप्शन. ग्लोबल एक्सेप्शन. सो आता काही एरर आहे का नाही. ऑलमोस्ट कोड तर सेम राहणार आहे. HTTP स्टेटस इंटरनल सर्व्हर करणं पडेल मला इथं फक्त. इंटरनल सर्व्हर एरर व्हॅल्यू e.getMessage and same thing. ओके सो रेडी. आणि फक्त इथं चेंज करणं पडेल एक्सेप्शन म्हणून. राईट एक्सेप्शन. सो आता करेक्ट आहे. सो एक्सेप्शन मी तर लिहिलेलं आहे राईट. आता याच्यामध्ये मी काय केलेलं आहे रेस्ट कंट्रोल ॲडवाइस हे सर्व कंट्रोलसाठी काम करणार आहे. आणि एक्सेप्शन हँडलर काय राहतं स्पेसिफिक एक्सेप्शन हँडल करतो. लिंक्ड हॅशटॅग मी यूज नाही केलेलं आहे त्याच्या जागी मी एक एरर डिटेल यूज केलेलं आहे. प्रोडक्शनसाठी बेस्ट आहे बेस्ट वे की तुम्ही एक DTO क्रिएट करा एक क्लास आणि तो यूज करून तुम्ही सेट करा. कसं प्रोफेशनल वाटतं एकदम. आणि हे रिअल टाईममध्ये पण हेच असंच यूज करतो मी पण हेच यूज करतो. सो ओके आता आपण ना हे सगळं सर्व्हिस लेअरवर ॲड करणे आपल्याला राईट. सो सर्व्हिसमध्ये या सर्व्हिस लेअरवर. ओके सर्व्हिस लेअरमध्ये यायचं आणि कुठं यूज करणं आहे. ओके सो ऑप्शनल ऐवजी आपल्याला यूज करणं पडेल गेट बाय ID राईट. सो इथं काय करू आपण ओके फाइंड बाय ID or else throw करू थ्रो न्यू नया स्टूडेंट एक्सेप्शन राईट. स्टूडेंट नॉट फाउंड विथ ID कोलन राईट. आणि ती मी ID लिहिली. सो ऑरेल्स काय करतो ऑरेल्स थ्रू स्टुडंट नसेल तर एक्सेप्शन थ्रो करतो. आणि लॅम्बडा एक्सप्रेशन वापरला तर न्यूमध्ये एक क्रिएट होऊन जाईल एक्सेप्शन. ओके ते तुम्ही जावामध्ये शिकलाच असाल राईट. सो मी हे बंद करतो. गेट ऑल स्टुडंट सेम थिंग आहे ना मी इथं पण यूज करतो ऑरेल्स. ऑप्शन नाही म्हणून इश्यू येतोय. बरं ठीक आहे याच्यासाठी आपण काय करू कट करू यात लोकल ऑल व्हेरिएबल्स इफ all student empty throw new student exception. Okay so no student record from return all. ओके क्रिएट रिपोजिटरी. अजून कुठं करणं आहे का अपडेटमध्ये सेम थिंग करणं आहे. बट अपडेटमध्ये मी काय करतो सिम्पल आहे आपण हे ना आपण काय करू सेम मेथडला कॉल करू आपण गेट स्टुडंट बाय ID ला राईट. गेट स्टुडंट बाय ID डॉट नाही ID प्रोव्हाइड करू इन्शोर स्टुडंट एक्झिस्ट लोकल व्हेरिएबल्स स्टुडंट. सो दॅट्स ओके. सो जे पण एरर सॉल्व करा ना जर मी आता स्टुडंट ID पाठवली सपोज 20 ती डेटाबेसमध्ये नाही आहे तो काय करेन चेक करेन याला कॉल करेन. सो 20 चेक करेन 20 नसेल तर तो पहिलेच प्रोव्हाइड करून टाकेन की हा स्टुडंट तर अवेलेबलच नाही आहे. सो नो नोट राईट हिअर. ओके सो इथं पण मी यूज केलेलं आहे. सो मी इथं काय करेन ऑरल्स थ्रो स्टुडंट एक्सेप्शन दॅट्स इट. आता तुम्हाला मी चालू दाखवतो. आता बघा तुम्ही आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो राईट. आता मी जस्ट रन करतो कोड. आता बघा असं प्रॉपर वेमध्ये ना एरर दिसेल तुम्हाला. आणि तुम्हाला ना API पण दिसेल की कोणता APIने हिट केलेला आहे. जर तुम्ही फ्रंट एंड आणि बॅक एंडमध्ये पण काम करत असाल आणि तुम्हाला खूप सारे APIजवर वर्क करताय आणि सपोज कोणत्या तरी APIमध्ये काहीतरी एरर येत आहे आणि तुम्ही फ्रंट एंडमध्ये ती हिट केली आणि मग तुम्हाला तिथं कळलं की ह्या बॅक एंडमध्ये कोणकोणता API फाटलेला आहे. ओके आम्ही त्याला फाटलेला म्हणतो. जर कोड फाटला ना कोड एररमध्ये एरर आला त्याला आम्ही म्हणतो फाटला कोड. ओके सो मी आता दाखवतो तुम्हाला सेम कोडवर जर मी पाठवलं 20 वै यांनी का नाही कॉल केला स्टुडंट बाय ID.
याने एररला का कॉल नाही केला? स्टुडंट, एक सेकंड, स्टुडंट एक्सेप्शन, स्टुडंट सर्व्हिसमध्ये गेलो, गेट बाय आय डी, स्टुडंट एक्सेप्शनमध्ये तर आलेलो आहे ना आपण. एक्सेप्शनला कॉल करतो, रन टाइम एक्सेप्शन, ग्लोबल एक्सेप्शन, ग्लोबलमध्ये आलो आपण. प्रॉपर वेमध्ये का नाही दिलं? चुकलं माझं वाटतं. लेट मी चेक वन्स. मी डिबगिंग ऑन करतो, तुम्हाला सोबत डिबगिंग करणार, डिबग कसं करते कोड. ओके. ॲड करतो मी आणि स्टुडंट एक्सेप्शनमध्ये ग्लोबलमध्ये जातो, ग्लोबलमध्ये पण ॲड करतो, हिट करतो. ओके, एरर आलेला आहे. मी इथं आतमध्ये जातो, आतमध्ये आलो, मला भेटत नाही वाटतं. ओके, स्टुडंट एक्सेप्शन. ओके वेट. ओके, इथं चुकलेलं आहे. सो बेसिकली हा रेस कंट्रोलर ॲडवाइस आहे. सो मिस्टेक इथं आहे. सो मी इथं नुसतं रेस्ट कंट्रोलर दिलेलं आहे, ॲडवाइस आहे इथं. सो बेसिकली ॲडवाइस हा एनोटेशन सांगतो की ही क्लास आहे, ही सर्व कंट्रोलर्समधली एक्सेप्शन हँडल करतो. ओके, आता रन झालेला, आता इश्यू सॉल्व नाही. बघा एरर्स आला ना तुम्हाला, बघा URL पण बघू शकते तुम्ही. API स्टुडंट्स फाईन 20 मेसेज आला, स्टुडंट नॉट फाउंड विथ ID 20 आणि स्टुडंट एक्सेप्शन ऑकर्ड. पहिले कसं म्हणजे डिटेल्समध्ये नव्हतं येत एक्सेप्शन काय होतं. आता फ्रंट एंडवालेला पण कळून जाईल की एरर काय हो, कोणता API आहे तो, त्या APIवरून जाऊन ते मेथडमध्ये काही चेंजेस करू शकतो किंवा बघू शकतो की एरर काय येतोय. युजरकडून एरर आहे का आपल्या कोडमध्ये एरर. जर कोडमध्ये एरर असेल तर तिकीट रेस करून गिटहबमध्ये, सॉरी जिराचं, राईट, डेव्हलपरसाठी. सो एक्सेप्शन इथं झालेलं आहे कंप्लीट. आता मी पुढे जातो. बरं मित्रांनो, आता दुसरा महत्त्वाचा टॉपिक येतो व्हॅलिडेशन. सो समजा युजर हा डाटा पाठवतो, लाईक मी तुम्हाला सांगतो हां, एक क्रिएट करतो मी तुमच्यासमोर, नल नल, हे पण नल. सो मी पाठवतो इथं. सो डेटा हा क्रिएट झालेला बघा, बट हे चुकीचं आहे ना. बघा हा इनव्हॅलिड डेटा डेटाबेसमध्ये सेव्ह होतो आहे, तुम्हाला मी दाखवतो पण डेटाबेसमध्ये ओपन करून. याची आय डी बघा किती आहे, 4 नंबरची आय डी आहे. सो 4 नंबरमध्ये बघा ईमेल हे नल झालेलं आहे, कारण की आपण इथं प्रोव्हाइड नाही केला, हा इनव्हॅलिड आहे. सो आपल्याला व्हॅलिडेशन हवे जेणेकरून एम्प्टी फील्ड्स नाही सेव्ह होतील, ईमेल फॉर्मॅट योग्य असेल आणि एज पॉझिटिव्ह असेल, राईट. सो आपण काय करणार आहे, डिपेंडन्सी ॲड करणार आहे. डिपेंडन्सी ॲड करणार आहे कुठून, pom.xml pom.xml. सो pom.xml कसं करायचं, या क्रोमवर या, क्रोम तर माझं ओपन नाही आहे वाटतं, ओपन आहे, कंट्रोल क्रोम स्टार्टर स्प्रिंग आयो, जस्ट नॉर्मल इथं आहे, ॲड डिपेंडन्सी करा, नॉर्मल ॲड डिपेंडन्सी करा, व्हॅलिडेशन. सो एक्सप्लोर करा, खाली या, बघा तुम्हाला इथं व्हॅलिडेशन भेटेल, कॉपी करा, इंटेलिजमध्ये या, जस्ट नॉर्मली पेस्ट करून द्या आणि रिबिल्ड करा. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मेवन क्लीन पण करू शकता, इथून तुम्ही इथून क्लीन पण करू शकता. सो आता आपल्याला ना स्टुडंट एंटिटीमध्ये ना व्हॅलिडेशन ॲनिमेशन ॲड करूया. ओके, सो आता मी काय करणार आहे, स्टुडंटमध्ये जाईल आपल्या पोजो क्लासमध्ये, मॉडल क्लासमध्ये. सो इथं काय करणार आहे, मी काही ॲनोटेशन यूज करणार आहे. सो इथं जाईल मी @कोलम यूज करेन. कोलम काय करतो की नेम इक्वल्स टू फर्स्ट नेम आणि नॉट नलेबल फॉल्स. ओके, आणि इथं काय करायला मी करतो, मी @नॉट ब्लँक, नॉट ब्लँकमध्ये मेसेज फर्स्ट नेम इज मॅन्डेटरी, राईट. आणि जी साईज करतो मी @SIZD साईज मिनिमम इक्वल्स टू 2, मॅक्स 50. ओके ओके, सो मॅक्स म्हणजे साईज काय, साईजमध्ये मी काय करणार आहे, मिनिमम मॅक्झिमम याची लेंथ ठेवणार आहे. नॉट ब्लँकमध्ये काय करणार आहे की हा जर युजरनी स्पेस दिला तर हा फक्त स्पेस नाही घेणार. ओके, फर्स्ट नेम इज मॅन्डेटरी, जर कोणी स्पेस दिला तर म्हणजे तो डेटा स्टोअर नाही होणार. तर मी सेम थिंग
जी मी फर्स्ट नेमसोबत केलेली ती सेम चीज मी लास्ट नेमसाठी करतो. फक्त चेंज करून घेतो लास्ट नेम. लास्ट नेम इज मॅन्डेटरी. लास्ट नेम मस्ट बी बिटवीन 2 to 50 कॅरेक्टर्स. ओके. सो आता ईमेलला बघा. ईमेलला पण मी काही गोष्टी ना सेम करणार आहे की त्याच गोष्टी मी कॉपी करतो बट काही गोष्टी डिफरंट आहे. नलेबल तो फॉल्सला येईल बट युनिक इक्वल्स टू 2. मी युनिक का घेतलेलं आहे कारण की ईमेल युनिक राहणार आहे राईट. बट सेम नावाचे 2 व्यक्ती असू शकते, सेम नावाचे 2 लास्ट नेम असू शकते किंवा मल्टिपल असू शकते. म्हणून मी तिथं युनिक नाही घेतलं. जर युनिक घेतलं तर जर आता माझं नाव तुषार आहे तर तुषार नावाचे खूप लोक असतील, ते रजिस्टर करून त्यांना स्टुडंट रजिस्टर होईल तर त्यांना इश्यू होईल क्रिएट करताना राईट. मी नॉट ब्लँकमध्ये लिहितो की ईमेल इज मॅन्डेटरी. हे आवश्यक आहे. नॉट ब्लँक होऊच नाही शकणार. आता याची साईज तर मी नाही करायची मला. मी ना अजून एक अनोटेशन आहे, व्हॅलिडेशन प्रोव्हाइड करतो. ईमेल सो ईमेलमध्ये काय करणार आहे, मी मेसेज लिहिणार आहे. ईमेल शुड बी व्हॅलिड राईट. जर तुम्ही ईमेल प्रोव्हाइड करशाल, सो सपोज तुम्ही @ यूज नाही करणार, तुम्ही काहीतरी टाईप करशाल आणि @ यूज नाही करणार, त्यावेळेस एरर येऊ शकतो की ईमेल शुड बी व्हॅलिड. ओके. नंतर एजवर आहे तुम्ही @ कोलम मी सेम ठेवतो काही गोष्टी. कॉपी. ओके. सो कोलम लास्ट नेम एज लेबल फॉल्स. लेबल तर नाही. ओके फॉल्सच ठेवतो. एज नॉट नल ठेवणार आहे मी, काही नॉट नल हे नंबरसाठी असतं. नॉट NOT नॉट नल. ओके. जसे एज इज मॅन्डेटरी. सो नॉट नल मी याच्यामुळे घेतलं, नल असू शकत नाही पण 0 असू शकतो राईट. मिनिमम नाही, मिनिमम गरजेचं नाही इथं. ओके. सो एज लिमिट नाही आहे इथं. बट मी काय करतो, स्टुडंट असेल तर जर स्टुडंट हा 6 इयर नंतर स्टुडंट बनू शकतो तर मी त्याची एज लिमिट मिनिमम 6 ठेवतो. मिनिमम व्हॅल्यू 6. हे शुड बी ग्रेटर दॅन नॉट लेस दॅन 6 आणि मॅक्स 100. हे शुड नॉट बी ग्रेटर दॅन 100. तर काय एरर आहे. ओके. आणि याच्यामध्ये साईजची गरज नाही. सो माझं व्हॅलिडेशन झालेलं आहे. सो आता व्हॅलिडेशन झालं. आता नेक्स्ट तुम्ही काय करा, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो एक आहे. जर तुम्ही बघशाल की बघा नंतर आपण वापरले नॉट ब्लँक. सो नॉट ब्लँक हा नल नाही असं, म्हणजे नॉट ब्लँक हा रिक्त नाही असावे, म्हणजे स्ट्रिंगसाठी बेस्ट आहे. नॉट नल आपण यूज केलेलं आहे इथं. नॉट नल कशासाठी यूज करतो, नल नाही असावे नंबरसाठी राईट. आणि ईमेल हा ईमेल यूज केलेला आहे ईमेल फॉर्मॅटसाठी. तुम्ही ईमेल चुकवू नाही शकता. साईज म्हणजे लेंथ चेक करतो आणि मिनिमम मॅक्स हा नंबर रेंजचा राहतो. सो आता तुम्ही सेकंड काय या कंट्रोलरमध्ये या. सो कंट्रोलमध्ये आलो आपण. खाली येशाल तर तुम्ही बघशाल ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस डेटा पाठवता स्टुडंटचा क्रिएट करताना, तर तुम्ही क्रिएट करताना एक युजर एंट्री पुरा आहे ना स्टुडंटचा ऑब्जेक्ट पाठवते जेसन फॉर्मॅटमध्ये. सो तुम्ही इथे या आणि जस्ट एक @व्हॅलिड नावाचं अॅनोटेशन आहे ते यूज करा राईट. जस्ट तुम्ही एक क्रिएट केला युजर, बघा तुम्हाला इथं काही डायरेक्ट युजर क्रिएट झालं. बट आता तुम्ही बघशाल ना, आता युजर क्रिएट होणार नाही. व्हॅलिड अॅनोटेशन काय करतो, इथं ट्रिगर होतो आणि इनव्हॅलिड डेटा असेल तर मेथड आर्ग्युमेंट व्हॅलिडेशन एक्सेप्शन जनरेट करतो राईट. आणि मी हे ना सेम व्हॅलिड ना अपडेटमध्ये पण यूज करतो. सो इथे पण व्हॅलिड लागतो अपडेटसाठी. नेक्स्ट मी काय येईन, एक्सेप्शन हँडलमध्ये येईन आणि एक मेथड आर्ग्युमेंट व्हॅलिडेशनचा एक जनरेट करून घेईन. सेम याला काय करतो, कॉपी करतो. मेथड आर्ग्युमेंट नॉट वैलिड एक्सेप्शन. ओके, मैं ये यूज़ करूँगा और यहाँ पे जस्ट पेस्ट कर दूँगा. और कहीं पे चेंजेस करने की ज़रूरत तो नहीं है. और यहाँ पे बैड रिक्वेस्ट कर दूँगा. बैड रिक्वेस्ट राइट. सो इतना क्रिएट होने के बाद मैं जस्ट अभी ना आता इनवॅलिड डेटा मी प्रोव्हाइड करतो आणि आता बघू काय होतं. ओके, मला त्यासाठी रिरन करना पडेल. काहीतरी एरर आले वाटतं. ओके. सो आता मी ना काही चेंजेस केलेले आहे तर मी एक हा डेटाबेस ड्रॉप करतो आणि आता रिरन करतो.
स्टिल एरर आहे का? लास्ट नेम इज डुप्लिकेटेड. ओके. स्टुडंट लास्ट नेम. ओके. नॉट ब्लँक कॉलम नेम लास्ट नेम ईमेल. ओके. आता एरर नाही देणार. उगीच मी डिलीट केला डेटाबेस. एरर बी नाही पाहिलं काय एरर आहे. अशी चूक होऊन जाते. सो आता मी टेस्ट करतो. आता मी ना काय करतो, एक चुकीचे ना सगळे ना मी एकसाथ टेस्ट करून घेतो. फर्स्ट नेम मी ब्लँक पाठवतो, याच्यामध्ये प्लीज पाठवतो, ईमेलमध्ये ईमेल असं टाकतो मी. ओके. आणि एजमध्ये ना मी 6 लावून 5 सेंड करतो. सो बघू शकता आता काय येईल. सो तरी पण फॉर्मॅटेडमध्ये आलेलं आहे, बट एवढं पण फॉर्मॅटेडमध्ये नाही आलेलं आहे. सो मी काहीतरी चुकी केलेली पिणार हो. सो मी एक चुकी केलेली आहे इथं. ओके. मी इथं कलेक्ट नाही करत आहे एररच्या व्हॅलिडेशन्स. सो मला हेच होतं, कॉपी पेस्ट केलेलं नाही, हेच होतं. जर नीट लिहित असताना कॉपी पेस्ट नका करू, स्वतः हाताने कोड लिहा. ओके. सो मेसेजमध्ये एक मला ना एक मॅप क्रिएट करणं पडेल आता. मॅपमध्ये स्ट्रिंग एरर मेसेज equals to new linked map. Okay. So error messages dot get binding result. Sorry. E dot get binding result, get all errors for each error messages dot put नाही, मला असं तर नाही पाहिजे. ओके. स्ट्रिंग नेम field name dot error dot get field. एरर हे मी याच्यासाठी यूज केलं, कोणत्या पण फील्डमध्ये एरर आहे, कोणत्या फील्डमध्ये एरर आहे, फील्डमध्ये एरर गेट डॉट एरर मेसेज डॉट कस्टम करतो फील्ड रिरन करतो कोड. मेसेजेसमध्ये प्रोव्हाइड करतो. ओके. फर्स्ट नेम मस्ट बी बिटवीन 2 to 50 कॅरेक्टर. ईमेलमध्ये बघा, ईमेल शुड बी व्हॅलिड. लास्ट नेम मस्ट बी 2 to 50 कॅरेक्टर. ओके. एज शुड नॉट बी लेस दॅन. ओके. सो आता मी काय करतो, एज आहे ना 7 करतो. आता बघूयात एज येतं का. सो आता एज नाही येणार. लास्ट नेम आहे, ईमेल आहे, फर्स्ट नेम आहे. आता मी काय करतो, ईमेल प्रॉपर लिहितो मी, नाही लास्ट नेम प्रॉपर लिहितो, जय. सो फर्स्ट नेम ईमेल. तर मी काय करतो, प्रॉपर नेम लिहितो फर्स्ट, तुषार. आता फक्त ईमेलच राहिलेलं आहे. सो ईमेलमध्ये मी काय करतो, तुषार example.com. क्रिएट झाला. आता मी परत ना सेम ईमेल अगेन हिट करतो.
एरर येईल. काय येईल? डुप्लिकेट की व्हॅल्युएशन म्हणजे डुप्लिकेट झालं, राईट. म्हणजे तुम्ही ना डुप्लिकेट क्रिएटच करू शकणार नाही या व्हॅलिडेशन. ओके, सो आता बघितलं, आता परफेक्ट सर्व व्हॅलिडेशन एरर क्लिअरली विजिबल आहे आणि आता एरर्स काही येणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही शिकलो आहे. API रिस्पॉन्स, रॅपर क्लास, एक्सेप्शन हँडलिंग, कस्टम एक्सेप्शन तयार केले, ग्लोबल एक्सेप्शन हँडलर बनवलं, क्लिअर एरर मेसेज बनवले, व्हॅलिडेशनमध्ये व्हॅलिड नॉट ब्लँक ईमेल्स. आता पेंडिंग काय राहिलेले? कस्टम क्वेरीज, पेजिनेशन अँड सॉर्टिंग, JWT ऑथेंटिकेशन सिक्युरिटी, फाईल अपलोड डाउनलोड अँड डिप्लॉयमेंट. डिप्लॉयमेंटमध्ये आपण AWS यूज करणार आहे युझिंग डॉकराईज. ओके, हे सगळं पेंडिंग आहे, राईट. ओके, संपूर्ण सोर्स कोड गिटहबवर अवेलेबल आहे. रिपॉझिटरीची लिंक, ब्रांच नेम आहे मेन. आणि तुम्ही काय करा, डायरेक्ट ग्रीन बटन कोडवर क्लिक करा, डाउनलोड झिप करा, कोड तुमचा डाउनलोड होऊन जाईल. तर मित्रांनो, आज आपण आपली ॲप्लिकेशनला खूपच प्रोफेशनल बनवलेलं आहे आणि नक्की प्रॅक्टिस करा आणि आपले स्वतःचे फीचर्स ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी कमेंटमध्ये तुमचे डाऊट्स विचारा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. JWT टोकन्स आणि पेजिनेशन, सॉर्टिंग अँड कस्टम क्वेरीज आपण बघूया. ओके, धन्यवाद. बाय. जय श्रीराम.